छात्र छात्राओं नमस्कार। मेरा नाम आरएम लिंगदड़ी सरकारी एसजेजेएम पदवी पूर्व महाविद्यालय बैडगी। आज मैं आपके सामने यह विषय प्रस्तुत करना चाहता हूं कि फर्स्ट ईयर हिंदी टेक्स्ट के अंतर्गत आधुनिक काव्य उल्लास यह कविता आपको दिया गया है। आज मैं आपको इस कविता के बारे में बताने जा रहा हूं। इस कविता में कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान जी यहाँ पर बहुत सुंदर ढंग से बताया गया है कि जीवन के प्रति सकारात्मक दृष्टिकोण रखने का संदेश दे रही है। सुभद्रा कुमारी चौहान जी का जन्म 1904 ईस्वी में प्रयाग के क्षत्रिय कुल में हुआ था। आप आधुनिक युग की राष्ट्रीय धारा की कवयित्री हैं। महात्मा गांधी जी के राष्ट्रीय आंदोलन में आपने सक्रिय रूप से भाग लिया था। आपकी कविताएं देशभक्ति का सिमनाद करती चलती है। झांसी की रानी और वीरों का कैसा हो वसंत आपकी बहुचर्चित कविताएं मानी जाती है। आत्मत्याग, आत्मरक्षा, स्वतंत्रता प्राप्ति आपके काव्य का मुख्य विषय है। 1948 ईस्वी में मोटर दुर्घटना में आपकी मृत्यु हुई। प्रमुख काव्य रचनाएं मुकुल, त्रिधारा, कहानी संग्रह बिखरे बिखरे मोती, सीधे साधे चित्र, उन्मादिनी। सुभद्रा कुमारी चौहान जी का जन्म 1904 ईस्वी में प्रयाग के क्षत्रिय कुल में हुआ था। सुभद्रा कुमारी चौहान जी ಅವರ ಜನನ 1904 ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಗದ ವೈಶ್ಯ ಕ್ಷತ್ರಿಯ ಕುಲದಲ್ಲಿ ಅವರು जनिसिदरू। आप आधुनिक युग की राष्ट्रीय धारा की कवयित्री हैं। ಅವರು ಆಧುನಿಕ ಯುಗದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿಚಾರಧಾರೆಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅಥವಾ ರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರೇಮವನ್ನ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ರಚನೆಗಳನ್ನ ಅಥವಾ ಕವಿತೆಗಳನ್ನ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಬರೆದಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ। महात्मा गांधी जी के राष्ट्रीय आंदोलन में आपने सक्रिय रूप से भाग लिया था। ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಚಳುವಳಿಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂತಂದ್ರೆ ಅವರು ಸಕ್ರಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು। आपकी कविताएं देशभक्ति का सिमनाद करती चलती है। ಅವರ ರಚನೆಗಳಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರೇಮದ ಬಗ್ಗೆ ರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರೇಮಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ವಿಷಯಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅವರು ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಏನೇನು ಮಾಡಬೇಕು ಎಂಬ ವಿಚಾರವನ್ನ ಅವರು ತಮ್ಮ ಸಿಂಹದ ರೀತಿಯಲ್ಲಿ, ಸಿಂಹದ ರೂಪದ ಗರ್ಜನೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ಕವಿತೆಗಳಲ್ಲಿ ಅವರು ತಮ್ಮ ರಚನೆಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। झांसी की रानी और वीरों का कैसा हो वसंत आपकी बहुचर्चित कविताएं मानी जाती है। झांसी की रानी और वीरों का कैसा हो वसंत ಬಹು ಚರ್ಚೆಗೆ ಗ್ರಾಸವಾದಂತಹ ಕವಿತೆಗಳು आत्मत्याग, आत्मरक्षा, स्वतंत्रता प्राप्ति आपके काव्य का मुख्य विषय है। ಆತ್ಮತ್ಯಾಗ, ಆತ್ಮರಕ್ಷಣೆ ಮತ್ತು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪ್ರಾಪ್ತಿಗೋಸ್ಕರ ಅವರು ಅವುಗಳನ್ನೆಲ್ಲ ತಮ್ಮ ಕವಿತೆಯ ಮುಖ್ಯ ವಿಷಯವನ್ನಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅನೇಕ ಕವಿತೆಗಳನ್ನ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ರಚಿಸಿದ್ದಾರೆ। 1948 ईस्वी में मोटर दुर्घटना में आपकी मृत्यु हुई। 1948 ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಕಾರ್ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ದುರ್ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಮರಣವನ್ನ ಅಪ್ಪಿದರು। ಪ್ರಮುಖ ಕಾವ್ಯ ರಚನಾಯೇ ಮುಕುಲ, ತ್ರಿಧಾರಾ, ಕಹಾನಿ ಸಂಗ್ರಹ। ಪ್ರಮುಖ ಕವಿತೆಗಳು ಮುಕುಲ ಮತ್ತು ತ್ರಿಧಾರ ಮತ್ತು ಕಹಾನಿ ಸಂಗ್ರಹ बिखरे मोती, सीधे साधे चित्र, उन्मादिनी। प्रस्तुत कविता में कवयित्री जीवन के प्रति आशावादी दृष्टिकोण रखती है। आपकी भाषा सरल और प्रचलित खड़ी बोली है। मानव हृदय में उठने वाले भावों को आपने अपनी सहज भाषा में अभिव्यक्त किया है। जीवन के प्रति सकारात्मक दृष्टिकोण रखने का संदेश इस कविता के माध्यम से प्राप्त की है। आपकी काव्याभिव्यक्ति शैली अपना स्वतंत्र व्यक्तित्व रखती है। प्रस्तुत कविता में कवयित्री जीवन के प्रति आशावादी दृष्टिकोण रखने के लिए कह रही है। ಈ ಕೆಳಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಉಲ್ಲಾಸ್ ಎಂಬ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಉಲ್ಲಾಸ್ ಅಂದ್ರೆ ಸಂತೋಷ, ಆನಂದ,
उत्साह ಉತ್ಸಾಹದಲ್ಲಿ ನಾವು ಉತ್ಸಾಹದ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಆಶಾವಾದಿಗಳು ಆಗಿರಬೇಕು, ನಿರಾಶಾವಾದಿಗಳು ಎಂದೆಂದಿಗೂ ಕೂಡ ಆಗಿರಬಾರದು ಎಂಬ ವಿಚಾರವನ್ನ ದೃಷ್ಟಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅವರು ಸುಭದ್ರಾ ಕುಮಾರಿ ಚೌಹಾನ್ಜಿ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ. ಆಪ್ಕಿ ಭಾಷಾ ಸರಲ್ और ಪ್ರಚಲಿತ ಖಡಿ ಬೋಲಿ है. ಅವರು ಬರೆದಿರುವಂತಹ ಭಾಷೆ ಯಾವ ರೀತಿಯದಂದ್ರೆ ಅತ್ಯಂತ ಸರಳ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಚಲಿತ ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ, ಖಡಿ ಬೋಲಿ ಯಾನಿ ಹಿಂದಿ ಪ್ರಚಲಿತ ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಬರೆದಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. मानव हृदय में उठने वाले भावों को आपने अपनी सहज भाषा में अभिव्यक्त किया है. ಮಾನವನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏಳುವಂತಹ ಅನೇಕ ಭಾವನೆಗಳನ್ನ ಅವರು ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ಸರಳವಾದಂತಹ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ಅಭಿವ್ಯಕ್ತವನ್ನ ಅವರು ಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. जीवन के प्रति सकारात्मक दृष्टिकोण रखने का संदेश दिया है. ಜೀವನದ ಕಡೆ ಅವರು ಸಕಾರಾತ್ಮಕವಾದಂತಹ ದೃಷ್ಟಿಕೋನವನ್ನ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಆಶಾವಾದಿಗಳಾಗಿ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಎಂಬ ಉದ್ದೇಶವನ್ನ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅವರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆ ಸಂದೇಶವನ್ನ ಇಂದಿನ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ತಿಳಿ ಹೇಳುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಈ ಕವಿತೆಯನ್ನ ನಿಮ್ಮ ಪಠ್ಯಭಾಗಕ್ಕೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಶೈಶವಕ್ಕೆ ಸುಂದರ ಪ್ರಭಾತಕ मैंने नव विकास देखा, यौवन की मादक लाली में यौवन का हुलास देखा. जग जंजा झकोर में मैंने आशा लतिका का विकास देखा, आकांक्षा उत्साह प्रेम का क्रम क्रम से प्रकाश देखा. जीवन में न निराशा मुझको कभी रुलाने को आई, जग झूठा है यह विरक्ति भी नहीं सिखाने को आई. अरिदल की पहचान कराने नहीं घृणा आने पाई, नहीं अशांति हृदय तक अपनी भीषणता लाने पाई. मैंने सदा किया है सबसे मधुर प्रेम का ही व्यवहार, विनिमय में पाया सदैव ही कोमल अंतस्थल का प्यार. मैं हूं प्रेममयी जगदिकता, मुझे प्रेम का पारावार, भरा प्रेम से मेरा जीवन लुटा रहा है निर्मल प्यार. मैं न कभी रोई जीवन में, रोता दिखा न यह संसार, मृदुल प्रेम का के ही गिरते हैं आंखों से आंसू दो चार. इस पद्य भाग में पहले स्टांजा हमने देखेंगे. शैशव के सुंदर प्रभात का मैंने नव विकास देखा, यौवन का हुलास लाली में मादक लाली में यौवन का हुलास देखा. शैशव यानी बचपन, बाल्य, प्रभात यानी सुबह, मादक यानी नशीला, यौवन यानी प्रौढ़ावस्था, लाली यानी लाल, हुलास यानी उल्लास, संतोष, आनंद, उत्साह सभी आते हैं. कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान जी ने इस कविता के द्वारा, इस स्टांजा के द्वारा यह कह रही है कि हर एक व्यक्ति, कोई महान नेता हो, कोई महान कवि हो, कोई महान पंडित हो, किसी ने भी बड़े होने के बाद, महान नेता यानी स्वामी विवेकानंद जी, सर एम विश्वेश्वरैया जी, महान महान संत अपने अपने बचपन के याद करते रहते हैं. ऐसे ही सुभद्रा कुमारी चौहान जी ने भी अपनी बचपन की याद कर रही है. सुभद्रा कुमारी चौहान जी का कहना है कि इस कविता के द्वारा मैं जब जन्म लिया
जन्म ले गई तब वहां पर खूबसूरत प्रभात को मैंने देखा है। चारों ओर सुबह छा जाता है, तब सूर्य की किरणें उठने लगते हैं और चिड़ियों का गूंजाइश सुनाई देता है। हरे भरे पत्ते फूले सभी फूलने लगते हैं। ऐसे सुंदर प्रभात को मैंने देखा है मेरे जीवन में, उषा को देखा है मेरे जीवन में, ऐसे रुद्धि को देखा है, प्रगति को देखा है, ऐसे सुभद्रा कुमारी चौहान जी ने कह रही है। और अपने बचपन का तो याद दिला दी। उसके बाद यौवनावस्था में आती है। यौवन यानी प्रौढ़ावस्था। प्रौढ़ावस्था के उम्र में नशे में रहते हैं सभी लोग। क्या करते हैं? नशे में डूबे रहते हैं। प्रौढ़ावस्था की उम्र में नशे में डूबे रहते हैं। उस नशे में मैं बावली जैसे हो गई थी। उसे देखकर मुझे, उस प्रौढ़ावस्था को देखकर मुझे आनंद, संतोष, उत्साह, मेरे जीवन में प्रगति को भी मैंने उसी के माध्यम से मैंने यौवनावस्था में मैंने देखी हूं। इसका कहने का अर्थ कन्नड़ में यह है कि सुभद्रा कुमारी चौहान जी ಅವರ ಸುಭದ್ರಾ ಕುಮಾರಿ ಚೌಹಾನ್ ಜಿ ಅವರು ಜನ್ಮವನ್ನ ಪಡೆದ ಮೇಲೆ ಬೆಳಗಿನ ಒಂದು ಸುಂದರ ಬಾಲ್ಯದ ಒಂದು ನೆನಪನ್ನ ಅವರು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ನನ್ನ ಬಾಲ್ಯ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿತ್ತು? ಸುಂದರವಾದಂತಹ ಪ್ರಕಾಶದ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಸುಭಾದ ಬಗ್ಗೆ ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ವಿಚಾರಧಾರೆಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ನಾನು ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ವಿಕಾಸವನ್ನ ಕಂಡೆ, ನನ್ನ ಬಾಲ್ಯಾವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ವಿಕಾಸವನ್ನ ಕಂಡೆ, ಸುಂದರವಾದಂತಹ ಸುಭಾವನ್ನ ನೋಡುತ್ತಾ ಪ್ರಾತಃ ಕಾಲದ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಏನು ಮಾಡಿದೆ? ವಿಕಾಸವನ್ನ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಂಡೆ। ಅದರ ಜೊತೆಗೆ ಪ್ರೌಢಾವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಏನು ಮಾಡಿದೆ? ಆ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನಾನು ನಶೆಯನ್ನ ಕಂಡೆ। ಯಾವ ರೀತಿಯ ಮದಿರಾ ಯಾನಿ ನಶ? ಯಾವ ರೀತಿಯ ನಶ? ಒಬ್ಬ ಕುಡುಕ ವ್ಯಕ್ತಿ ನಶೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ತೇಲಾಡುತ್ತಾ ಇರುತ್ತಾನೋ, यानी उत्साह, संतोष, उमंग के साथ उन्होंने रहते हैं। ऐसे उत्साह नहीं है मेरे जीवन में। उसके बदले यौवनावस्था का नशे मुझ में छा गई थी। ಯೌವನಾವಸ್ಥೆಯ ನಶೆ ನನ್ನಲ್ಲಿ ಏನಾಗಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಮೂಡಿ ಬಂದಿತ್ತು। ಯೌವನಾವಸ್ಥೆಯಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ನಾನು ಏನು ಮಾಡಿದೆ? ಅತ್ಯಂತ ಹರ್ಷದಿಂದ, ಆನಂದದಿಂದ, उत्साहದಿಂದ ನನ್ನ ಜೀವನವನ್ನ ಕಳೆದೆ। समय का अभाव है, इसीलिए दूसरे स्टांजा में हमने देखेंगे, जगजंजा जकोर में मैंने आशा लतिका का विकास देखा, आकांक्षा उत्साह प्रेम का क्रम क्रम से प्रकाश देखा। जग यानी संसार, प्रपंच, जंजा यानी आंधी, जकोर यानी जोर से आने वाली हवा, लतिका यानी लता। कवयित्री यहां पर बता रही है कि ऐसी प्रगति को मैंने देखा है। एक छोटी सी लता रहती है, लता के ऊपर कितने भी मिट्टी, तूफान, बारिश आने के बाद भी, उस पर दबाव पड़ने पर भी जीवन यापन करने का उल्लास, संतोष यानी लालच क्या करता है? देखते रहते हैं। ऐसे ही बेला में मिट्टी गिरने के बाद उसमें रहने का इच्छा रहते हैं, लालच रहते हैं। उसी तरह मेरे जीवन में भी थोड़े थोड़े विकास को मैंने क्रम से मेरे जीवन में देख लिए हूं। ಕವಯಿತ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಈ ಸ್ಟಾಂಜಾದ ಮುಖಾಂತರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಿ ನಾನು ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇಂತಹ ಪ್ರಗತಿಯನ್ನ ಕಂಡೆ। ಯಾವ ರೀತಿಯ ಪ್ರಗತಿ? ಒಂದು
ಬಳ್ಳಿ ತನ್ನದೇ ಆದಂತಹ ಜೀವನವನ್ನ ಜಗತ್ತಿನ ಮೇಲೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು, ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಬಳ್ಳಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಜಗಜಂಜಾ ಜಕೋರ ಮೇ ಮೈನೆ यानी जंजा यानी आंधी तूफान, मिट्टी तूफान बारिश सभी गिरने पर भी ಎಲ್ಲವೂ ಬಿದ್ದಾದ ಮೇಲೆ ನನ್ನ ಮೇಲೆ ನಾನು ನನ್ನ ಆಸೆಯನ್ನು ಬದುಕುವ ಆಸೆಯನ್ನು ನಾನು ಕಳೆದುಕೊಳ್ಳಲಿಲ್ಲ. ನಾನು ಏನು ಮಾಡಿದೆ, ನಾನು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಸಂತೋಷದಿಂದ ಉಲ್ಲಾಸದಿಂದ ಇರಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಮಾರನೆಯ ದಿನ ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷದಿಂದ ಉಲ್ಲಾಸದಿಂದ ಅದು ಚಿಗುರೊಡೆದು ತನ್ನದೇ ಆದಂತಹ ಆಸೆಯನ್ನ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಜಗತ್ತಿನ ಮೇಲೆ ಜೀವನವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಸುಭದ್ರಾ ಕುಮಾರಿ ಚೌಹಾನ್ಜಿ ಅವರು ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ तीसरा स्टांजा देखेंगे, जीवन में न निराशा मुझको कभी रुलाने को आई, जग झूठा यह विरक्ति भी नहीं सिखाने को आई. जग झूठा संसार झूठा, विरक्ति यानी उदासीनता. कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान जी का कहना यह कह रहे हैं कि हमें जीवन में सदा हंसते रहना चाहिए, एक दूसरे के साथ प्रेम पूर्वक व्यवहार करना चाहिए, प्यार भरा व्यवहार करना चाहिए, तभी रोने का वक्त हम में नहीं आ जाते हैं. इस संसार में सभी लोग झूठा है, हमारे रिश्तेदार आसपास के लोग झूठे हैं. जब हम ऐसे सोचने लगते हैं तभी वैराग आ पहुंचते हैं हमारे जीवन में. लेकिन कवयित्री इस कविता के माध्यम से यह कह रहे हैं कि जीवन के प्रति हम उनका सोच था कि इस संसार में कोई उदासीनता विरक्ति मुझ में ऐसा नहीं सिखाने को मेरे जीवन में नहीं आई. इस तरह तीसरे स्टांजा में कह रही है. कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान जी ಅವರು ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಕೂಡ ಜೀವನವನ್ನ ಜಗತ್ತಿನ ಮೇಲೆ ನಡೆಸಿಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅನೇಕ ತೊಂದರೆಗಳು ಕಷ್ಟಗಳು ಬಂದಾದ ಮೇಲೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಅಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಜಗತ್ತನ್ನ ದೂಷಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಪ್ರಪಂಚವನ್ನ ದೂಷಿಸ್ತಾರೆ, ಸಂಸಾರವನ್ನ ದೂಷಿಸ್ತಾರೆ. ಈ ರೀತಿಯ ಪ್ರಪಂಚವನ್ನ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾನು ಏನು ಮಾಡಲಿಲ್ಲ, ದೂಷಿಸಲಿಲ್ಲ. ದೂಷಿಸುವ ಪ್ರಮೇಯವೂ ಕೂಡ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಂದೆಂದಿಗೂ ಕೂಡ ಬರಲಿಲ್ಲ. ನಾನು ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಂತೋಷದಿಂದ ಇದ್ದೇನೆ ಎಂಬ ವಿಚಾರವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜಗ झूठा है यह विरक्ति भी नहीं सिखाने का आई. ಈ ಸಂಸಾರ ಏನಾಗಿದೆ, ಸುಳ್ಳಿನ ಕಂತೆಯಾಗಿದೆ ಎಂಬ ವಿರಕ್ತಿ ಮನೋಭಾವನೆ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಂದೆಂದಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಈ ರೀತಿ ನನಗೆ ಅನ್ನಿಸಲಿಲ್ಲ ಎಂಬ ವಿಚಾರವನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. चौथा स्टांजा हमने देखेंगे, अरिदल की पहचान कराने नहीं घृणा आने पाई, नहीं अशांति हृदय तक अपनी भीषणता लाने पाई. अरिदल यानी शत्रुदल, शत्रु समूह, घृणा यानी तिरस्कार, भीषणता यानी कठोरता. कवयित्री का कहना यह है कि सुभद्रा कुमारी चौहान जी का संसार में सारे लोग शत्रु या मित्र दोनों को शत्रु को इनकारते हैं और मित्रों को अपनाते हैं. ऐसा कभी भी नहीं करना चाहिए, क्योंकि शत्रु हो या मित्र हो
दोनों के साथ समान रूप से व्यवहार करना चाहिए। तब किसी ने हमें घृणा के भाव से नहीं देखता है। सब लोगों के साथ समान अधिकार रखा तो हमें अशांति मुझे मेरे जीवन में कभी भी नहीं आती। कठोरता के साथ कठोरता मेरे मन में नहीं आई। ऐसी कठोरता मेरे मन में नहीं आई। ಕವಯಿತ್ರಿ ಸುಭದ್ರಾ ಕುಮಾರಿ ಚೌಹಾನ್ ಜಿ ಅವರು ಈ ಸ್ಟಾಂಜಾದ ಮುಖಾಂತರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, शत्रु हो या मित्र हो, दोनों के साथ एक समान व्यवहार करना चाहिए। शत्रु को इनकार कर मित्रों को अपनाते रहने वाले इस संसार में रहते हैं। ಶತ್ರು ಹೋ ಯಾ ಮಿತ್ರ ಹೋ, ಶತ್ರುಗಳಾಗಿರ್ಲಿ ಅಥವಾ ಮಿತ್ರರಾಗಿರ್ಲಿ, ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕೂಡ ನಾವು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ಸಂತೋಷವನ್ನ ನಾವು ಕಾಣಬೇಕು, ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕಾಣಬೇಕು। ನಹಿ ಅಶಾಂತಿ ಹೃದಯ ತಕ ಅಪನಿ, ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಆ ರೀತಿ ಮಾಡಿದ್ದೇ ಆದರೆ, ನಾವು ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೂ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಜೀವನವನ್ನ ನಡೆಸಿಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದೇ ಆದರೆ, ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಂದೆಂದಿಗೂ ಕೂಡ ಅಶಾಂತಿ ಎಂಬ ಪದದ ಅರ್ಥವೇ ಅಲ್ಲಿ ಬರುವುದಿಲ್ಲ ಎಂಬ ವಿಚಾರವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅತ್ಯಂತ ಕೋಮಲತೆಯಿಂದ, ಮಧುರ ಭಾವದಿಂದ, ಮಧುರವಾದಂತಹ ವಚನದಿಂದ ಮಿತ್ರರಾಗಿರ್ಲಿ ಶತ್ರು ಆಗಿರ್ಲಿ ಜಗತ್ತಿನ ಮೇಲೆ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕೂಡ ಒಂದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಕಾಣಬೇಕು ಎಂಬ ವಿಚಾರವನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। मैंने सदा किया है सबसे मधुर प्रेम का ही व्यवहार, विनिमय में पाया सदैव ही कोमल अंतस्थल का प्यार। विनिमय यानी आदान प्रदान, अंतस्थल यानी हृदय स्पर्शी। कवयित्री हमेशा वह शत्रु हो या मित्र हो, उन्होंने लोगों को प्रेम और इज्जत के साथ रहने की बात करती है। सब लोगों के साथ अच्छा व्यवहार, और मैंने संसार में लोगों के साथ अच्छा व्यवहार करने के लिए कहती है। लेन देन में मैंने सब कुछ पाई हूं, कोमल और हृदय स्पर्शी प्यार मुझ में छा जाती है। ಕವಯಿತ್ರಿ ಅವರು ಈ ಪದ್ಯದ ಮುಖಾಂತರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾನು ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮಿತ್ರರಾಗಿರ್ಲಿ ಶತ್ರುಗಳಾಗಿರ್ಲಿ ಅವರೆಲ್ಲರ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಪ್ರೇಮದಿಂದ ನಾನು ವರ್ತನೆಯನ್ನ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮಾಡಿದೆ। ಆ ರೀತಿ ಮಾಡುವುದರಿಂದ ಅವರು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಂದೆಂದಿಗೂ ಕೂಡ ಶತ್ರುಗಳಾಗಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಂದೆಂದಿಗೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವ್ಯವಹಾರವನ್ನ ನಾವು ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು, ಮಧುರವಾದಂತಹ ವ್ಯವಹಾರವನ್ನ ನಾವು ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವುದಾದರೂ ಏನು, ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಮನದಾಳದ ಒಂದು ಮಾತುಗಳನ್ನ ನಾವು ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೂ ಕೂಡ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಎಂಬ ವಿಚಾರವನ್ನ ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। मैं हूं प्रेममयी जग दिखता मुझे प्रेम का पारावार, भरा प्रेम से मेरा जीवन लुटा रहा है निर्मल प्यार। पारावार यानी समुद्र, सागर। कवयित्री का कहना यह है कि इस संसार में मैं प्रेममयी हूं, तब सारे संसार प्रेम के सागर जैसे मुझे दिखते हैं। मेरा निर्मल प्यार प्रेम को मैंने सब लोगों को बांट चुकी हूं। मैंने अपने मन में हमेशा
प्रेम से व्यवहार सब लोगों के साथ किया है, की हूं। कभी भी मेरे जीवन में ऐसा भेदभाव नहीं आया। मैंने सब लोगों के साथ बहुत ही सच्चे प्रेम और प्यार के साथ मैंने मेरा जीवन को इस जीवन में बिताया है। ಕವಯಿತ್ರಿಯವರು ಇಲ್ಲಿ ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಈ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ನಾನು ಪ್ರೇಮಮಯಿಯಾಗಿದ್ದೇನೆ. ಈ ಸಂಸಾರ ಏನಿ ಜಗತ್ತು, ಈ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ನಾನು ಪ್ರೇಮಮಯಿಯಾಗಿದ್ದೇನೆ. ಜಗತ್ತನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಯಾವುದಕ್ಕೆ ಹೋಲಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸಾಗರಕ್ಕೆ ಹೋಲಿಸಿದ್ದಾರೆ, ಸಮುದ್ರಕ್ಕೆ ಹೋಲಿಸಿದ್ದಾರೆ, ಸಮುದ್ರದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಬಿಂಬಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಸಾಗರಕ್ಕೆ ಹೋಲಿಸಿದ್ದಾರೆ. ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾನು ಎಂದೆಂದಿಗೂ ಕೂಡ ಏನನ್ನ ಕಂಡಿಲ್ಲ, ಪ್ರೀತಿ ಮತ್ತು ಪ್ರೇಮದ ಮಾತುಗಳನ್ನೇ ಆಡಿದ್ದೇನೆ. ಅವುಗಳನ್ನ ಬಿಟ್ಟು ನಾನು ಬೇರೆ ಯಾವುದನ್ನು ಕೂಡ ನಾನು ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ನೋಡಿಲ್ಲ. ನಾನು ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪ್ರೇಮದಿಂದ ನಾನು ಜೀವನವನ್ನ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಪ್ರೇಮದಿಂದ ಮಧುರವಾದಂತಹ ವಚನಗಳನ್ನ ಆಡುತ್ತಾ ನಾನು ಏನು ಮಾಡಿದೆ, ನಿರ್ಮಲವಾದಂತಹ ಪ್ರೀತಿಯನ್ನ ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದೇನೆ ಎಂಬ ವಿಚಾರವನ್ನ ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मैं ना कभी रोई जीवन में, रोता दिखा न यह संसार, मृदुल प्रेम के ही गिरते हैं आंखों से आंसू दो चार. मृदुल यानी कोमल. कवयित्री अंत में यह कह रही है कि वह अपने जीवन में कभी भी नहीं रोई, कभी भी उसके जीवन में रोना नहीं आई. इस संसार में किसी को रोने का भी नहीं देखा मैंने. इस संसार में किसी को भी रोने का देखा है. इस जीवन में जितने भी कठिन समस्याओं आने पर भी मैंने हंसते हुए अपने जीवन को इस संसार में मैंने बिताई हूं. इस संसार में सभी लोग उल्लास, उमंग, संतोष के साथ जीवन बिता रहे हैं. मैं भी मेरे संतोष, उमंग और उत्साह के साथ मैंने मेरे जीवन को बिताई हूं और उसी में प्रगति मैंने देखे हूं. मधुर प्रेम से ही गिरते हैं अपने आंखों से आंसू दो चार. मधुर प्रीतिಯ ನನ್ನ ಕಣ್ಣಿನಿಂದ ಕಣ್ಣೀರು ಬಂದವು ಅಂತಂದ್ರೆ ಅವು ಯಾವ ರೀತಿ ಸಂತೋಷದ 2 ಅಥವಾ 4 ಹನಿಗಳು ಸಂತೋಷದಿಂದ ಕಣ್ಣೀರನ್ನ ನಾನು ಈ ಪ್ರಪಂಚದ ಮೇಲೆ ಸುರಿಸಿದ್ದೇನೆ. ಇದನ್ನು ಬಿಟ್ಟರೆ ನನಗೆ ಎಂದೆಂದಿಗೂ ಕೂಡ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಿರಾಸೆ ಎಂಬ ಪದದ ಅರ್ಥವೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾನು ಎಂದೆಂದಿಗೂ ಕೂಡ ಸಕಾರಾತ್ಮಕವಾದಂತಹ ದೃಷ್ಟಿಕೋನಗಳನ್ನ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆಶಾವಾದಿಗಳಾಗಿ ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ಜೀವನವನ್ನ ಜಗತ್ತಿನ ಮೇಲೆ ನಡೆಸಿಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದೇ ಆದರೆ ಎಲ್ಲರ ಜೀವನವೂ ಕೂಡ ಪಾವನವಾಗ್ತಾ ಇದೆ ಎಂಬ ವಿಚಾರವನ್ನ ತಮ್ಮ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ಇಲ್ಲಿ ಸುಭದ್ರಾ ಕುಮಾರಿ ಚವ್ಹಾಣ್ಜಿಯವರು ತಮ್ಮ ಉಲ್ಲಾಸ ಎಂಬ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ಆನಂದ, ಉತ್ಸಾಹ, ಹರ್ಷೋತ್ಸಾಹವನ್ನ ಇಲ್ಲಿ ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಸರಳ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಈ ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ಬಿಂಬಿಸಿದ್ದಾರೆ ಎಂಬ ವಿಚಾರವನ್ನ ನೋಡುತ್ತಾ ನಾವು ಈ ಕವಿತೆಯ 1 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ನೋಡಿ ಸಮಯದ ಅಭಾವದಿಂದ ಮೊಟಕುಗೊಳಿಸೋಣ. कवयित्री ने शैशव प्रभात में क्या देखा, नव विकास को देखा. कवयित्री ने यौवन के नशे में क्या देखा, उल्लास. कवयित्री ने किसका विकास देखा, आशा लतिका का. कवयित्री ने किसका प्रकाश देखा, आकांक्षा, उत्साह, प्रेम का व्यवहार प्रकाश देखा. कवयित्री को किसने कभी नहीं रुलाया, निराशा. कवयित्री ने हमेशा किस प्रकार का व्यवहार किया, मधुर प्रेम का.
कवयित्री ने प्रेम का क्या दिखाई देता है? पारावार।